म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, विषय महत्वाचा असेल तर माणूस सोडून द्या, पण माणूस महत्वाचा असेल ना तर विषय किती मोठा असला ना तरी तिथल्या तिथं सोडून द्या, तरच नाती टिकतील आणि माणुसकी जोपासली जाईल, हे लक्षात ठेवा. आता मी पुढच्या मान्यवरांना आमंत्रित करते. सचिनजी वास्कर यांना. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक यांना माझा नमस्कार. आज काही जण बोलून गेले, मी त्यांच्यापेक्षा काही वेगळं बोलणार आहे अशातला भाग नाहीये. पण आजकाल कसं आहे की प्रत्येक एरियामध्ये सरकारी भावाचं दुकान रास्त आहे. प्रत्येक एरियामध्ये सरकारी भावाचं दुकान रास्त आहे, पण घेणारे कमी, न घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हातावर शिर ठेवून लढणाऱ्यांची संख्या फार कमी आहे, शिरात आणून बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हात देऊन वर काढणाऱ्यांची संख्या फार कमी आहे, हात वर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि हे जर बदलायचं असेल ना तर माणुसकी शिवाय पर्याय नाहीये. ज्या पद्धतीनं आत्म्याविना शरीराला अर्थ उरत नाही, त्याच पद्धतीनं माणुसकी विना माणसाला अर्थ उरत नाही, लक्षात ठेवा. माणुसकी प्रत्येकामध्ये असते, फक्त ती बाहेर येणं गरजेचं असतं. थोडक्यात एखाद्या निखाऱ्याला आपण फुंकर घालतो आणि निखारा पेटतो, त्याच पद्धतीची फुंकर आपण घालणं गरजेचं असतं, तर माणुसकी बाहेर येत असते. फक्त आजकाल कसं आहे की एक वेळ कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडेल, पण माणसामध्ये माणुसकी सापडणं आज कठीण गोष्ट झाली आहे. आणि त्याच्यासाठी खूप काही जास्त गोष्टी कराव्या लागतात असातला भाग नाहीये. तर छोट्या छोट्या जरी गोष्टी आपल्या माध्यमातून झाल्या, म्हणजे आपण इतके संवेदनशील जरी असलो की समोरच्याच्या भावना ओळखून आपण त्या जपल्या, तर मला वाटतं माणुसकीचं दर्शन आपल्या माध्यमातून होत असतं. मला काही भावना भावलेल्या आहेत त्याबद्दल मी बोलणारच आहे, पण तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे मैत्री. आठवतं तुम्हाला तो मित्र जो कॉलेजमध्ये तुमच्या सोबत होता? आठवतो तुम्हाला तो लहानपणीचा मित्र जो तुमच्या सोबत सतत खेळायचा? आठवतं तुम्हाला ते कॉलेजमधले 4 मित्र जे एका मिसळमध्ये 4 जण वाटून खायचे? आठवतं तुम्हाला तो मित्र जो एका हाकेवरती रात्र दिवस न बघता तुमच्यासाठी धावून यायचा? आठवतो तुम्हाला तो मित्र ज्याने तुमच्याकडून कधीच कुठली अपेक्षा केली नाही? तुम्ही किती विसरण्याचा प्रयत्न केला ना तरी तुम्ही त्या मित्राला विसरू शकणार नाही, कारण मन किती नापीक झालं तरी मैत्रीचा ओलावा मनाच्या कोपऱ्यामध्ये जिवंत असतो, म्हणजे असतोच. पण प्रॉब्लेम कुठं होतो माहितीये का? मित्र मोठा झाला की आपल्या सख्या मित्राला विसरतो, ही आजची परिस्थिती आहे. असंच एक उदाहरण आत्ताच की 2 रील स्टार असतात, दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री असते, दोघे रील बनवत असतात, स्ट्रगल करत असतात, म्हणजे त्यांची मैत्री इथपर्यंत असते की 2 जिस्मे एक जा. पण मैत्री जशी पुढे जाते, मैत्री पुढे जात असताना काय होतं, एकाचे नशीब चमकतात आणि एक मोठा स्टार होतो. स्टार होत असताना तो काय करतो, तो आपल्या ह्या मित्राला विसरून जातो. ह्याला येणारे रोजचे फोन कमी होऊन जातात, एक वेळ ते फोन येणारे बंद होऊन जातात. त्या मित्राच्या काय भावना असतील, काय वाटत असेल त्याला? तो हाच विचार करत असेल की अरे तो मोठा झाला, चांगली गोष्ट आहे, अजून मोठा हो, अभिमान आहे मला. पण एक गोष्ट मात्र खरी आहे ना, की जेव्हा तुझ्या समोर कोणच नव्हतं, तुझ्या सोबत कोण नव्हतं, तेव्हा तुझ्या मागे कॅमेरा घेऊन फिरणारा हा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो हाच मित्र होता ना. जेव्हा तुझ्याकडे फिमेल आर्टिस्ट नव्हती, तेव्हा तुझ्या बाजूला पदर घेऊन उभा राहणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता, मीच होतो ना. आज तुझ्याकडे सगळं आहे, पण मी कुठे? अरे किती दिवस मी इतरांना हे सांगून मी माझ्या मनाची समजूत करू, किंवा मशहूर है इसलिए हमसे दूर है, क्या पता वो शोहरत के हाथों मशहूर है. किती दिवस ही झाली यशाच्या धुंदीमध्ये अपयशी झालेली मैत्री मित्र. आता दुसरी मैत्री तुम्ही ऐका. 2 फुटबॉलपटू असतात, 2 फुटबॉलपटू असताना दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री असते. घनिष्ठ मैत्री म्हणजे अशी की तीही तशीच की 2 जिस्मे एक जा. मॅच असते आणि मॅच मध्ये सर्वात जास्ती गोल जो करेल ना त्याचं सिलेक्शन देश पातळीवरती होणार असतं. मॅच सुरू होते, मॅच सुरू झाल्यानंतर दोघांच्या नावावर सारखेच गोल होतात. पण होतं असं, शेवटचा गोल करत असताना बॉल एका मित्राकडे जातो, पण मित्र तो गोल न करता तो बॉल दुसऱ्या मित्राकडे पास करतो.
पास केल्यानंतर समोरचा मित्र चकित होतो की हे का केलंस, पण तो गोल करतो, मॅच जिंकली जाते, सेलिब्रेशन सुरू होतं, पण सेलिब्रेशन न करता तो मित्र त्या मित्राकडे जातो आणि त्याला विचारतो तू असं का केलंस. त्यावर तो मित्र काय म्हणतो बघा, तो मित्र म्हणतो की मला माहितीये तू सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेस आणि तू जगातला सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू बनू शकशील, हे माझं स्वप्न आहे म्हणून मी बॉल पास केला. तो मित्र त्याला कडकडून मिठी मारतो आणि रडतो. पण पुढे जाऊन खरंच जो सिलेक्शन झालेला खेळाडू असतो ना, तो जगातला सर्वात मोठा फुटबॉलपटू बनतो. पण तो सर्वात मोठा फुटबॉलपटू बनत असताना काय करतो, जेव्हा त्याच्याकडे धन संपत्ती ऐश्वर्य सगळ्या गोष्टी येतात, त्यावेळेस तो पहिली कार घेतो, ती दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी घेत नाही तर त्या आपल्या मित्रासाठी. पहिलं घर घेतो, ते दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी घेत नाही तर त्या आपल्या मित्रासाठी. हा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू हा दुसरा तिसरा कोणी नाही आहे, तर तो रोनाल्डो आहे आणि त्याचा मित्र आहे तो अल्बर्ट. श्रीकृष्णाने मैत्री जपली म्हणून आपल्याला सुदामा माहिती आहे, सुदामाचे पोहे माहिती आहे. मैत्री रोनाल्डोची असू दे किंवा श्रीकृष्णाची, मैत्रीमध्ये माणुसकी जपली जाते तेव्हाच मैत्री टिकत असते, लक्षात ठेवा. तर माणुसकी हे मैत्रीमध्येच नसते, तर माणुसकी हे प्रत्येक नात्यामध्ये असते. आज वैवाहिक जीवनामध्ये इतके मतभेद चालू आहेत, वादविवाद चालू आहेत. आताची असणारी आपली बायको ही कधी आपली प्रेयसी होती, कधी आपली नववधू होती, हे आपण विसरून जातो. ती जेव्हा प्रेयसी असते, ती जेव्हा नववधू असते, तेव्हा तिचे सगळे गुण अवगुण आपल्याला आवडत असतात, आपण पदरात घेत असतो. पण काळ बदलल्यानंतर आपल्याला तिचे अवगुणच दिसायला लागतात आणि मग प्रॉब्लेम होतो. मग तू चूक मी बरोबर तू चूक, यामध्ये आपण माणूस म्हणून कधी चुकतो हेच आपल्याला कळत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, विषय महत्वाचा असेल तर माणूस सोडून द्या, पण माणूस महत्वाचा असेल ना तर विषय किती मोठा असला ना तरी तिथल्या तिथं सोडून द्या, तरच नाती टिकतील आणि माणुसकी जोपासली जाईल, हे लक्षात ठेवा. पण आज माणसामध्ये माणुसकीचं दर्शन घडण्याऐवजी जनावराचं दर्शन घडताना दिसत आहे. काल परवाची घटना आहे, सोशल मीडियावर मी पाहिली की एका बाईकवर तो नवरा बायकोचा अपघात होतो, बायको रक्तमंबाळ होऊन पडलेली असते, नवरा मात्र तिला वाचवण्यासाठी आटापिटा करतो, प्रत्येक गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण गाडी काय थांबत नाही. जी गाडी थांबते ती फक्त फोटो व्हिडिओ काढते आणि निघून जाते, आणि ह्या वेळेमध्ये त्या बायकोचा कधी जीव जातो हे नवऱ्याला पत्ताच लागत नाही. तो जेव्हा बघतो की आपली बायको गेलेली आहे, तो काय करतो माहितीये का, तो आपल्या बायकोला घेतो, बाईकवर बसवतो, आपल्या पाठीला बांधतो आणि ती बाईक घेऊन परतीचा प्रवास करतो, आपल्या घरी जातो. मित्रांनो, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे, आपण सोशल मीडियावर निर्दयीपणे बघत असतो, हे दुर्दैव आहे. आज त्या ठिकाणी त्याच्या बायकोचा जीव गेला, पण जेव्हा एखाद्या स्त्रीचं सौभाग्य भर तारुण्यामध्ये जातं ना, तिला वैधव्य योग येतं, तेव्हा मात्र तिच्या काय भावना असतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय वाटत असेल तिला जेव्हा वटपौर्णिमेचा उपवास येत असेल, काय वाटत असेल तिला जेव्हा सर्व सवासनी नटून नटून आपापल्या नवऱ्याचं कौतुक करत असतात, काय वाटत असेल तिला जेव्हा समाजामध्ये वावरत असताना पुरुषांच्या घाणेरड्या नजरा तिच्यावर पडत असतात, काय वाटत असेल तिला जेव्हा ऐन सणाच्या दिवशी आपल्या मुलांच्या डोळ्यामध्ये अश्रू बघत असतात. मला वाटतं ह्या भावना आपण जपल्याच पाहिजे. त्या पलीकडे जाऊन सांगतो की एखाद्या स्त्रीला कधी मुलंच होत नाही, तिच्याकडून अलगद पटकन आपलं मूल खेचलं जातं, तिच्या मातृत्वावर टोमणे मारले जातात, तिला समाजामध्ये शुभ कार्यापासून लांब ठेवलं जातं. पण हे करत असताना आपण तिचे दुःख कमी करण्याऐवजी तिचे दुःख वाढवत असतो, हेच आपल्याला कळत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट कुठली आहे माहिती का, हे त्या स्त्रीबद्दल दुसरं तिसरं कोणी करत नाही, तर एक स्त्री सोबत हे करते, हे दुर्दैव आहे. आजच्या स्त्रीकडे बघत असताना तुम्ही फक्त स्त्री म्हणून बघू नका, तर एक माणूस म्हणून बघा, तिला धीर द्या, तरच माणुसकी टिकून राहील आणि तिला आधार मिळेल. आज तिला समाजामध्ये आपल्या मनासारखं वापरलं जातं, आयुष्यामध्ये तिला 3 वेळा नटवलं जातं, तेही आपल्या स्वार्थासाठी. पहिली वेळ जेव्हा ती वधू म्हणून आपल्या घरामध्ये येते तेव्हा तिला नटवलं जातं, का तर आपल्या मुलाला बायको मिळणार असते, आपल्याला सून मिळणार असते म्हणून. दुसरी वेळ जेव्हा ती बाळणपणामध्ये असते, 7व्या महिन्यामध्ये ती माहेरी जात असते तेव्हा, का तर आपल्या वंशाला ती दिवा देणार असते म्हणून. आणि तिसरी वेळ तुम्हाला माहितीच आहे. पण ह्या पलीकडे ती जेव्हा या घरामध्ये वावरत असते आणि ती जेव्हा नटण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिला हळूच कोणीतरी टोमणा मारतो की अरे काय करणार आता नटून, बाद झाला आता. तिला उठायला उशीर झाला तर सहज कोणतरी बोलून जातो, किती वेळ झोपशील. तिला बोलू दिलं जात नाही, तिला आपुलकीचा प्रेमाचा स्पर्श नसतो. पण ज्या गोष्टीसाठी ती तरसत असते ते जीवनपणी तिला मिळत नाही. पण ती गेल्यानंतर मात्र काय होतं माहितीये का, जेव्हा तिची शेवटची आंघोळ होती ना, तेव्हा आपण तिला नटवतो, जेव्हा तिला नटायचं नसतं.
जेव्हा ती उठणार नसते तेव्हा आपण म्हणतो की हवं तर 2 तास झोप अजून, पण आपल्या मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी एकदा तरी उठ, 2 शब्द तरी बोल. जेव्हा ती बोलणारच नसते आणि जेव्हा तिला स्पर्श जाणवत नाही तेव्हा मात्र आपण तिला मांडी देतो. या गोष्टी मिळवण्यासाठी त्या स्त्रीला जर मारावं लागत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे, हा आपण विचार करायला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, ती स्त्री जिवंत असताना तिला प्रेमाचे शब्द वापरा, आपुलकीचा स्पर्श द्या आणि आपलेपणाचा विश्वास तिला द्या, तरच तिला आधार मिळेल आणि तरच ती जगण्याचा आनंद घेऊ शकते. शेवटी विश्वास महत्वाचा आहे. पण विश्वास काय असतो मी तुम्हाला सांगतो. जगन्नाथपुरीच्या यात्रेमध्ये आम्ही फॅमिली गेलो होतो. दर्शनाच्या लाईनीमध्ये मी आणि माझा 8 वर्षाचा मुलगा होतो. तिथे चंगराचंगरी सुरू झाली. माझा मुलगा 8 वर्षाचा घाबरला, मला बोलला, बाबा आपण बाहेर पडूया. मी त्याला म्हणालो की माझा हात घट्ट पकडून ठेव, जिथपर्यंत माझा हात तू पकडलास ना तिथपर्यंत मी तुला काही होऊ देणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि मी ठरवलं होतं की किती काय झालं, किती चंगराचंगरी झाली, जरी मी खाली जरी पडलो तरी माझ्या खुशीमध्ये मी माझ्या मुलाला संरक्षण देईल. हा विश्वास मी माझ्या मुलाला दिला, म्हणून माझा मुलगा भयमुक्त झाला आणि दर्शन व्यवस्थित पार पडलं. दर्शन व्यवस्थित पार पडल्यानंतर जेव्हा मी बाहेर पडत होतो, सगळी ही भावनिक दृश्य माझ्या डोळ्यासमोर फिरत होती. पण फिरत असताना माझ्या मनामध्ये एक विचार तरळून गेला की ठीक आहे, मी माझ्या मुलाला विश्वास दिला म्हणून तो भयमुक्त झाला, पण भविष्यामध्ये माझा मुलगा जेव्हा मोठा होईल आणि माझं वय होईल, मी आजारी पडेल, तेव्हा माझ्या मुलाच्या तोंडातून हे उद्गार येतील का की बाबा तू घाबरायचं नाही, काही झालं तरी तुझा मुलगा तुला काही होऊ देत नाही, बघ जिथपर्यंत मी जिवंत आहे तू घाबरण्याची गरज नाही. मला वाटतं हा विश्वास आजचा तरुण आपल्या आईवडिलांना देतो का, हा आजच्या तरुणांनी प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. हा विश्वास जर आजचे तरुण देत नसतील तर आजच्या तरुणांनी तो विश्वास दिला पाहिजे, तरच नात्यातील मैत्री, नात्यातील माणुसकी ही टिकून राहील असं माझं मत आहे. आज दिवाळी येऊ पाहत आहे, सगळीकडे आनंदी आनंद असतो, झगमगाट असतो. एका घरामध्ये आकाश कंदील पेटलेला असतो, बाजूच्या झोपडीमध्ये दिव्यामध्ये तेल नसतं. एका घरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी असते तर बाजूच्या झोपडीमध्ये लहान मुलांची रडारड असते. एका घरामध्ये फराळ बनत असतो तर बाजूच्या झोपडीमध्ये 2 वेळच्या अन्नाची भ्रांत असते. एका घरामध्ये झगमगाट असतो, प्रकाश असतो, पण बाजूच्या झोपडीमध्ये मात्र अंधार असतो. दिवाळीचा सण आनंदाचा आहे. आपलं घर प्रकाशमय करण्याचा, झगमगाट करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. पण हे करत असताना आपलं घर जेव्हा प्रकाशमय होत असतं तेव्हा त्याचा उजेड जर आपल्या बाजूच्या झोपडीवर पडत असेल तर मला वाटतं माणुसकी ह्यालाच म्हणतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. गरिबी खूप वाईट चीज आहे. आपल्याकडे नोकर चाकर कामगार काम करत असतात, आपण त्यांना पैसे देतो म्हणून ते काम करत असतात अशातला भाग नाहीये, तर त्या पलीकडेही त्यांचं आपल्यासोबत काहीतरी ऋणानुबंध नातं असतं म्हणून ते काम करत असतात. आणि काही त्याच्यामध्ये मौल्यवान माणसं आपल्याला सापडत असतात. आज माझ्या फार्म हाऊसचा केअरटेकर मागे एक्सपायर झाला. एक मालक म्हणून मला हळहळ वाटणे स्वाभाविक आहे, कारण तो नुसता केअरटेकर नव्हता तर घरच्यांसारखी काळजी आमची तो घेत होता. पण मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा ही गोष्ट माझ्या अशा एका मित्राला समजली जो फार्महाऊसवर फक्त एकदाच आला होता. तेव्हा त्या मित्राने खूप हळहळ व्यक्त केली, कारण तो मित्र जरी एकदा फार्महाऊसला आला होता तरी एका भेटीमध्ये त्या कामगारातील माणूस पण त्यांनी बघितलं होतं. ही माणुसकी असते. म्हणून तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नसतं, हे कोण लक्षात ठेवत नसतं. तुम्ही माणूस म्हणून कसे होते हेच मात्र कायम लक्षात ठेवलं जातं. पण आजची परिस्थिती बदललेली आहे. आज जिथपर्यंत तुमची गरज असते ना तिथपर्यंत तुम्हाला किंमत असते, तुमची गरज संपली की किंमत शून्य. आज माणूस माणसाला वस्तूसारखा वापरायला लागला आहे आणि महागड्या वस्तूंवरती माणसाप्रमाणे प्रेम करताना दिसत आहे. हो, मी पाहिलंय भावनांचे दोर तुटत असताना आणि माणूस माणुसकीला पोरका होत असताना. मी पाहिलेत माणसे पैशासाठी भावना विवश होत असताना आणि आपल्याच माणसासाठी भावना शून्य होऊन उपकाराची भाषा करत असताना. मी पाहिलेत माणसे माणुसकीचा गळा घोटत असताना. मी पाहिलेत माणसाच्या वस्तीमध्ये माणुसकीचे सांगाडे लटकत असताना. मी पाहिलेत माणसांचे खोटे मुखवटे माणुसकीच्या वेशीवरती ऐनवेळी गळून पडत असताना. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर माणुसकीशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. माणुसकी फुलाच्या सुगंधासारखी असते, फक्त फुलाचा सुगंध वारा ज्या दिशेने येतो ना त्या दिशेने जात असतो. माणुसकीचा सुगंध मात्र सर्वत्र पसरत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या हातून काहीतरी अशी कामं होणं गरजेचं आहे जेणेकरून आपण जेव्हा रात्री उशिरा डोकं टेकतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे भाव हे चांगले असले पाहिजे की आज माझ्या हातून काहीतरी चांगलं घडलेलं आहे. हे भाव आपल्या चेहऱ्यावरती असलेच पाहिजे.
आणि आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा आपला बाप म्हणेल की माझा मुलगा IPS ऑफिसर आहे, कोण आहे मला माहित नाही, पण माझा मुलगा हा चांगला माणूस आहे हे मला माहित आहे. आपली बायको आपल्याला म्हणेल की माझा नवरा किती श्रीमंत आहे, किती पैसेवाला आहे, माझी किती हाऊसपाऊस करतो मला माहित नाही, पण माझा नवरा हा चांगला माणूस आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आपला मुलगा म्हणेल की माझा बाप किती गरीब आहे, किती अशिक्षित आहे, किती अडाणी आहे मला माहित नाही, पण माझा बाप हा लाख माणूस आहे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. अशी जेव्हा कामं तुमच्या हातून होतील ना, आणि जेव्हा तुम्ही जग सोडून जाता ना, तेव्हा तुमच्या आठवणी ह्या काही काळापुरता लोक लक्षात ठेवत नसतात, तर चिरकाल तुमच्या आठवणी ह्या त्यांच्या लक्षात राहत असतात. तुमची असण्याची चर्चा जेवढी झाली नसते ना, त्याच्या पलीकडे तुमची नसण्याची चर्चा रंगलेली असते. हे तुमच्यातलं माणूसपण असतं, ही तुमची माणुसकी असते. म्हणून आपण माणुसकी जपली पाहिजे एवढं मी या ठिकाणी सांगतो. माणूसपण आपलं बाहेर आलं पाहिजे एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.